एका क्षणाच्या चुकीनं दोन कुटुंब उघड्यावर आलं। 15 दिवसांच्या निष्पाप बाळाला त्याच्या पित्याच्या सावलीशिवाय जगावं लागणार आहे। दोन होतकरू तरुण उद्योजक, दोन कुटुंबाचा आधारस्तंभ एका अपघातात हरपलाय आणि या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण गावाला शोकसागरात लोटलं आहे। वाई पाचगणी रोडवर एका क्षणाच्या चुकीमुळे दोन तरुण मित्रांनी जीव गमावलाय। वेगाच्या नशेत चालवलेली गाडी थेट खोल दरीत कोसळली। त्यांच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवजात बाळाचं स्वागतही केलं होतं, पण नियतीने वेगळंच ठरवलेलं होतं। चला संपूर्ण घटना समजून घेऊया। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। अक्षय काळभोर आणि सौरभ काळभोर हे बालपणीचे मित्र, दोघेही मेहनती तरुण उद्योजक, जिद्दीने व्यवसाय उभारणारे, पण एका चुकीमुळे हे स्वप्न अपूर्णच राहिलंय। काही दिवसांपूर्वी सौरभच्या घरी नवजात बाळाचं आगमन झालं होतं। होळीचा सण उत्सव साजरा करण्यासाठी ते घरी परतत होते, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। पसरणी घाटात त्यांच्या गाडीचा वेग अनियंत्रित झाला आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली। त्या क्षणातच अक्षय आणि सौरभने अखेरचा श्वास घेतला, तर त्यांचे मित्र वैभव आणि बजरंग हे गंभीर जखमी झाले आहेत आणि सध्या ते मृत्यूची झुंज देत आहेत। एका नवजात बाळाने जन्म घेताच पितृछत्र गमावलंय। सौरभच्या घरी अवघ्या 15 दिवसांपूर्वीच बाळाचा जन्म झाला। बाळाला अजून वडिलांचा चेहराही नीट ओळखता येत नाही आणि त्यानं बापाला कायमचं गमावलंय। अक्षयच्या पत्नीच्या पदरात अजूनही पतीच्या आठवणी आहेत आणि पोटात त्यांचं मूलही आहे। अक्षयची पत्नी गर्भवती आहे। तिच्या पतीच्या जाण्यानं अजून जन्म न घेतलेल्या बाळालाही वडिलांचं प्रेम कधी मिळणार नाही। वेगाचा आनंद काही क्षणाचा असतो, पण त्याची किंमत संपूर्ण आयुष्यभर भरावी लागते। वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा। आपल्या एका चुकीनं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं। त्यामुळे सुरक्षित वाहन चालवा आणि आपल्या प्रियजनांसाठी जबाबदारीने जगा। ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा, ही कथा शेअर करा, जेणेकरून कुणाच्याही कुटुंबावर असा काळाचा दिवस येऊ नये। व्हिडिओ संपला तरी हा प्रश्न कायम राहतो, वेग की मृत्यू? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा।